हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय कॉटन किंग। 100% कॉटन शर्ट्स जो आपको दे 100% सेटिस्फैक्शन और 100% कंफर्ट। वाईन विक्रीच्या संदर्भातील निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी, तर वाईन विक्रीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार असल्याची शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। बारा आमदारांचं निलंबन हे लोकशाही वाचवण्यासाठी, आमदार निलंबनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या बैठकीचा आज दुसरा दिवस। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा। बैठकीला भाई जगताप, असलम शेख, थोरात राहणार हजर। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात मद्यपींचा गोंधळ, वन विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेतोय महत्त्वाची बातमी, त्यांनी आपण सुरुवात करतोय। भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। या सर्व 12 आमदारांचं निलंबन कोर्टाने रद्द केलं आणि या आमदारांना 1 वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं होतं। विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ झाल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि निलंबनाचा ठराव असंविधानिक, बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला सुनावलंय। तर आज पुन्हा एकदा साधारण ही तिसरी सुनावणी होती 12 आमदारांच्या निलंबनाच्या विषयाला घेऊन। जर आपल्याला आठवत असेल तर पहिल्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की अर्थात निलंबन आणि निलंबन मागे घेण्याचा अधिकार जो आहे त्या संदर्भातला अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे आणि त्याकडे या 12 आमदारांनी त्यांच्याकडे या संदर्भात निलंबन मागे घ्यावं म्हणून अर्ज करावे। गेल्या अधिवेशनाच्या पूर्वी म्हणून ते अर्ज करण्यात आले होते। दुसऱ्या सुनावणीच्या वेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि आज जी सुनावणी घेण्यात आलेली आहे त्यात विधानसभेचा म्हणजे 12 आमदारांच्या निलंबनाचा जो विधानसभेचा ठराव होता तो आता सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला। याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, हा ठराव रद्द करत असताना सुप्रीम कोर्टाने कोणती महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत? खास करून ज्या पद्धतीने निरीक्षण नोंदवली आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती खास करून कोर्टाने 3 प्रमुख निरीक्षण नोंदवलेली आहे। एक तर आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा जो ठराव आहे हा असंवैधानिक आहे, म्हणजे घटनाविरोधी हा संपूर्णपणे ठराव आहे। विधानसभेने जो ठराव घेतलेला आहे हा घटनाविरोधी आहे। त्यानंतर दुसरं एक त्यामध्ये त्यांनी निरीक्षण नोंदवलं आहे ते आहे बेकायदेशीर। हे कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन घेतलेला निर्णय, म्हणजे हा बेकायदेशीर आहे, कायद्याच्या विरोधात आहे, कायद्याचं उल्लंघन करणारा हा ठराव होता। तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला, म्हणजे विधानसभेला काही निश्चित अधिकार आहे, त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन त्याची सीमा जी आहे अधिकाराची सीमा उल्लंघन खास करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय घेताना 2 प्रमुख मुद्दे मी जरा तुला थांबवतोय। आपल्या बरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण भाऊ, आपण बघताय सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव जो आहे तो रद्द ठरवलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते। शेवटी या देशामध्ये संविधान लोकशाही मोठी आहे, त्या ठिकाणी मेजॉरिटी 3 पक्षाचा आहे म्हणून आम्ही सूड भावनेनं कोणालाही निलंबित करू, वाटेल तसा कारभार करू हे चालत नाही। हे न्यायालयानं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिलंय आणि एक जबरदस्त चपराक या ठिकाणी राज्य सरकारला त्या ठिकाणी मिळालेली आहे। कारण जी गोष्टच झाली नव्हती निलंबनाच्या दृष्टीनं ती क्रिएट करण्यात आली आणि बहुमत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं होऊ नये, सभागृहात वोटिंगला त्या ठिकाणी त्यांची संख्या कमी व्हावी, अशा प्रकारच्या वाईट हेतूनं या ठिकाणी हे निलंबन दीर्घकालीन केलं होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक सनसनीत चपराक न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारला या ठिकाणी दिलेली आहे आणि एक देशाकरता लोकशाही करता एक दिशादर्शक असं भूमिका न्यायालयाच्या निर्णयातनं जाते, म्हणजे कुणाचंही सरकार असो
त्या ठिकाणी वाटलं सरकारला आली लहर म्हणून त्या ठिकाणी एका मिनिटात निलंबन करायचं. ज्या लोकप्रतिनिधींना 3-3 हजार मतदारांचं नेतृत्व करतात, निवडून दिलेलं असतं 3-3 लाख, आणि तुमच्या लहरीवर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, त्या मतदारांची, त्या लोकांची प्रतारणा करायची, हे लोकशाही चालणार नाही, अभिप्रेत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दाखवून सिद्ध केलं. प्रवीण भाऊ, न्यायालयाने असंही म्हणलं की निलंबनाचा ठराव हा असंविधानिक, बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देत असताना नोंदवलंय. अनेक ताशेरे गंभीर आक्षेप सरकारच्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या बाबतीत त्या ठिकाणी नोंदवलेले सर्वोच्च न्यायालयाने आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून या ठिकाणी केल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्ट मत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सरकार कशा पद्धतीनं सूड भावनेतनं काम करतंय आणि अगदी आमदारांना निलंबित करण्यापर्यंत यांची हुकुमशाही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चालते हे महाराष्ट्रातील जनतेला एकदा पुन्हा दिसून आलंय. आणि सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी लोकशाहीच सर्वश्रेष्ठ आहे, तुमची हुकुमशाहीचं स्वरूप लोकशाहीला देणार असाल तर या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेत लोकशाहीमध्ये ते टिकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिले. प्रवीण दरेकरजी, ज्या प्रकारे म्हणजे यापूर्वीही सभागृहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरनं आमदारांचं निलंबन झाल्याचा इतिहास आहे, पण ज्या प्रकारे 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं तो सभागृहाच्या नियमांना धक्का होता असं आपल्याला वाटतं का या निर्णयानंतर? 100% कोणीही गैरवर्तन केलं आमचं काही म्हणणं नाही. आपण त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या ठिकाणी ती अपेक्षितही आहे, कारण त्या सभागृहाचा डेकोरम, शिस्त पाळलीच पाहिजे. परंतु आम्हाला वाटतं म्हणून हे 12 जण निलंबित करायचे, त्यांची संख्या कमी करायची, म्हणजे उद्या सरकार आमचं जे धोक्यात रोज एक दिवस असतं ते आपण निश्चिंत होऊ. आणि असा गळा घोटण्याचं काम करून सरकार आपल्याला चालवून या लोकशाहीमध्ये चालतच नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे चुकीची ती कृती होती, ज्या कृतीला सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय. आणि मी तर म्हणेन देशातील लोकशाहीसाठी राज्यांना त्या ठिकाणी दिशा देणारा असं त्या ठिकाणचा निर्णय आहे. कारण सरकार कुणाचंही असू दे, आम्हाला त्या ठिकाणी वाटलं म्हणून त्याला रद्द करा, ह्याला सस्पेंड करा, असं यापुढच्या काळामध्ये होणार नाही. कारण हा निर्णय त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा अशा प्रकारच्या मनमानीला निश्चितच चाप लावणार आहे. पण मग उशिरा का होईना सत्यमेव जयते असं म्हणता येईल? सत्तेचा मार्ग मोकळा झाला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर होते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. त्यांनी थेट याविषयीची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली. त्यांनी असं म्हटलंय की निलंबनाचा ठराव असंवैधानिक, बेकायदेशीर असल्याचं यापूर्वी आम्ही म्हणत होतो, पण आता न्यायालयाच्या निर्णयामुळे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय आणि अखेर आमच्या 12 आमदारांचं निलंबन करण्याचा जो ठराव होता तो रद्द केल्यामुळं आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आलेले हे आमदार हे कामकाज करू शकणार आहेत. याविषयी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, तू सांगत होता की हा निर्णय देत असताना कोणती महत्वाची निरीक्षणं न्यायालयाने नोंदवली आणि काय म्हटलंय? विशाल, मी जेव्हा या सगळ्या संदर्भात निरीक्षण नोंदवली कोर्टाने, ते नोंदवताना 3 प्रमुख मुद्दे मांडले, ज्याचा उल्लेख मी केला होता. एक तर असंवैधानिक आहे, विधानसभेच्या अधिकाराच्या कार्यशक्तीच्या बाहेर आहे, आणि सोबतच ज्या पद्धतीने एक अतिशय महत्वाचं जे निरीक्षण नोंदवलं आहे ते हा बेकायदेशीर आहे. असे 3 नोंदवताना त्यांनी 2 आधार घेतलेले आहे. हे 2 आधार कुठले, जर महत्वाचं म्हणजे बघितलं तर एक तर घटनेच्या कलम 190(4) चा या सुनावणी दरम्यान उल्लेख झाला होता. त्यानुसार विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला 60 दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही. हा एक अतिशय महत्वाचा कलम होतं, ज्याचा त्याचे उल्लंघन या निर्णयाने झाले. म्हणजे हा जो ठराव घेतला होता. आणि सोबतच दुसरं एक अतिशय महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1991च्या कलम 151A नुसार कोणत्याही मतदारसंघाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतिनिधी नाही असं व्हायला नको. साधारणतः दोन्ही जर या दोन्ही कायद्याच्या मर्यादा बघितल्या आपण तर या दोन्ही मर्यादा उल्लंघनाचं काम या ठरावाने केलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याचा आधार घेताना 3 प्रमुख निरीक्षण नोंदवली आहेत. ती एकतर असंवैधानिक आहे,
बेकायदेशीर आहे आणि विधानसभेच्या अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन हा घेण्यात आलेला निर्णय आहे. त्यामुळे या दोन जे प्रमुख सुनावणी दरम्यान प्रशांत, मी तुला थांबवतोय. काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा बोलतायत, थेट जाऊया तिथे. निश्चित त्यांचा मान ठेवलं पाहिजे आणि सर्व नेते मंडळी किंवा शासनातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व बघतील, तो निर्णय येऊ द्या. ते वाचून बघू आपण काय त्यामध्ये एक्झॅक्ट आहे आणि त्यानंतर भाष्य करता येईल. पण ज्या पद्धतीनं गदारोळ सभागृहात झाला होता, त्यानंतर अध्यक्षांनी ते निलंबन केलं होतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला असला, सर्वोच्च समजा पद आहे, मात्र पुन्हा एकदा हे गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा भाजपच्या उत्तर प्रत्युत्तर त्याच्यावरती येतील, सदस्यांनी कुठेतरी मान राखणं सभागृहाचं देखील तितकंच गरजेचं वाटतं. बघा, मान सर्वांनी ठेवलं पाहिजे. जे भाजपचे आमदार आहेत किंवा आपले आहेत सत्ताधारी किंवा विपक्ष जो आहे, सर्वांनी मान ठेवलं पाहिजे. सदनाचा मान शेवटी हा सर्वोत्तम राहतो. सदन हा आपला एक मंदिर आहे आणि सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आला आहे तो आताच आला आहे, ते वाचू आम्ही आणि नंतर त्यावर भाष्य करता येईल. महाराष्ट्राच्या सरकारने, ठाकरे सरकारने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सरकारने जो 5 जुलै 2021 केलेला ठराव, तो निलंबनाचा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने रद्दबातल केला, खारिज केला. संपूर्ण अजून जजमेंट यायचंय. ऑपरेटिव्ह पार्ट आणि ऑर्डर स्वतः मी ऑनलाईन सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घोषणेच्या, जजमेंटच्या, ऑर्डरच्या बाबतीत स्वतः जोडला गेला होतो आणि मी हे स्वतः ऐकलं आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती सुद्धा आहे. ज्या ठरावाने हे निलंबन करण्यात आलं होतं तो 5 जुलै 2021 ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्वॉश केलाय, रद्दबातल केलाय, इनऑपरेटिव्ह केलाय, इनइफेक्टिव्ह केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की हा ठराव जो ठाकरे सरकारने केलेला ठराव होता तो अनकॉन्स्टिट्यूशनल, इलिगल, इररॅशनल आहे. याचा अर्थ ठाकरे सरकारने केलेला निलंबनाचा ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन आहे. अशा पद्धतीचे कडक ताशेरे विधिमंडळ आणि सरकारवर महाराष्ट्राच्या पहिल्यांदा आलेले आहेत. अशा पद्धतीचा ठराव करणाऱ्या सरकारच्या बाबतीत कान उघडणी याआधी सुद्धा ज्या सुनवाई चालू होत्या त्यावेळेलाही सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या आणि त्यातली केवळ 2च वाक्य मी सांगतोय. ज्या सुनवाईच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की तुम्ही केलेलं निलंबन, तुम्ही केलेलं आमदारांचं निलंबन हे त्यांच्या हकलपट्टीपेक्षा भयंकर आहे. युअर एक्सपल्शन इज वर्स दॅन सस्पेन्शन. या पद्धतीचा ताशेरा दिलाच होता आणि त्याहून गंभीर तुम्ही जो केलेला ठराव आणि निर्णय हा लोकशाहीला धोका आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे होते. इट इज अ डेंजर टू डेमोक्रेसी. आणि आज तर त्या ठरावाला अवैध, असंविधानिक आणि तर्कहीन या पद्धतीने घोषित केलंय. सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन हेही स्पष्ट केलंय की ज्या सत्रामध्ये हे निलंबन प्रस्तावित केलं होतं त्या सत्राचे दिवस सोडून निलंबन अवैध आहे. त्याच्यावर त्या सत्राच्या म्हणजे जुलै 2021च्या सत्राच्या पलीकडचं निलंबन होऊच शकत नाही, असूच शकत नाही, कायदेशीर नाही. आणि त्या जुलै 2021च्या सत्राच्या संपण्यानंतर
तातडीने लगेच म्हणजे 2 जुलै 2021ला तातडीने लगेच सर्व 12 आमदारांना त्यांना कायदेशीर अधिकार, कर्तव्य आणि फायदे हे सरकारला द्यावेच लागतील. मला वाटतं ऐतिहासिक फैसला आहे. हा निवाडा संपूर्ण देशातील लोकशाहीला अंजन टाकणारा आहे आणि या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने वागू नये, किंबहुना स्वतःची चूक जी आज अवैध ठरली आहे ती सुधारवण्याची संधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. ज्या इंटरिम ऑर्डर्स किंवा सुनावणीच्या दरम्यान, शब्द माझे आपण चेक करू, पण सुनावणीच्या दरम्यान अधिवेशनाच्या या आधी काळात सर्वोच्च न्यायालयाने दिशादर्शन केलं होतं की 12 आमदारांनी विधिमंडळाकडे जावं, आपला अर्ज करावा आणि विधिमंडळाने त्याच्यावर योग्य तो निर्णय करावा. यामध्ये सर्वोच्च न्यायालय येणार नाही. शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो. ठाकरे सरकारमध्ये अहंकारामुळे शहाणपण गमावलेला आहे. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या ऐतिहासिक एका पार्श्वभूमी निर्णय प्रक्रिया असलेल्या विधिमंडळाला आणि सरकारला आणि महाराष्ट्राला या ठाकरे सरकारच्या तर्कहीन, असंविधानिक, अवैध अशा ठरावामुळे इजा पोचलेली आहे. ही इजा आणि ही होणारी अवास्तव महाराष्ट्राबद्दलची चर्चा देशात रोखता आली असती जर अधिवेशनाच्या काळामध्ये त्या ठरावावर आम्ही जो अर्ज केला होता निलंबन मागे घेण्याचा तो जर निर्णय घेतला असता तर. पण जसं मी पहिल्यापासून म्हणतोय, ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलेला आहे. आम्हाला कुठल्याही व्यवस्था मान्य नाहीत. सगळे विषय मी आज मांडणार नाही. मग त्या चौकशीच्या व्यवस्था असतील देशातल्या किंवा राज्यातल्या, मुंबई उच्च न्यायालय असेल की सर्वोच्च न्यायालय, प्रथा परंपरा असतील का संविधानिक प्रक्रिया, या कुठल्याही जणू आम्हाला बांधीलच नाही असं स्वैर सुटलेलं हे सरकार आहे. अशा पद्धतीची माझी प्रतिक्रिया आहे. तर आजच्या या निर्णयामुळे प्रश्न उपस्थित राहतो की विधानसभेच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, कारण की भले तुम्ही मुद्दे मांडले असले तरी विधान भवनच्या कायद्यांना सुद्धा सर्वाधिकार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या इंटरफेअरमुळे हा खूप माइलस्टोन निर्णय ठरेल का? मी सुरुवातीलाही म्हटलं की हा निवाडा, हा ऐतिहासिक निवाडा देशातल्या लोकशाहीला अंजन मार्गदर्शन करणारा ठरेल. अजून संपूर्ण जजमेंट आलेलं नाही आणि त्यामुळे जो प्रश्न आपण विचारलात की विधिमंडळाच्या कामामध्ये न्यायालयांचा हस्तक्षेप या विषयावर नेमकं सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचं आहे हे निवाड्याअंतर्गत कळेल. त्यानंतरच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. सर, प्रश्न असा आहे की आताच भास्कर जाधव असं म्हणाले की संघर्ष संपलेला नाही, प्रवेश विधानसभेत तिथे कोणाला द्यायचा हा सर्वस्व अध्यक्षांचा अधिकार आहे, म्हणून अजूनही दिलासा जरी मिळाला असेल पण अधिकार तर अजूनही कॉन्स्टिट्युशनली त्या हाऊसकडे आहे. सभागृहाच्या अधिकाराबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. सभागृह आपल्या अधिकारात निर्णय करू शकतं. याबद्दल अगदी सर्वोच्च न्यायालयासमोर निवाड्याच्या अगोदर झालेल्या सुनावणीत सुद्धा न्यायालयापासून दोन्ही पक्षांनीही मान्यता दिलेली आहे. पण सभागृहाच्या अवैध कारवाई चालत असतील तर काय, याबद्दल हे निवाडा स्पष्टीकरण देणार आहे. सन्माननीय भास्कर जाधव हे वरिष्ठ सदस्य आहेत. माझी त्यांना विनंती आहे, संविधानाचा अभ्यास आपण दोघं मिळून करू, पण अहंकारापोटी आणि आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयापोटी त्याचं समर्थन करायलाच पाहिजे म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलणं टाळावं अशी माझी त्यांना विनंती आहे.
अशी जी पण परत मुद्दा तोच आहे की सत्ताधारी पक्ष ज्यांनी हे निलंबन केलं होतं त्यांचे जवळपास सगळेच भास्कर जाधव, नवाब मलिक, संजय राऊत ही सगळीच मंडळी असं म्हणतायत की न्यायालयाचा हा हस्तक्षेप कुठंतरी या लोकशाहीला घातक आहे आणि या पुढे देखील असाच पद्धतीनं होत राहिलं तर लोकशाहीला देखील मोठी एक त्याची इजा पोचेल. खरं तर लोकशाहीला घातक तुमचं ठराव आहे, हे केवळ मी नाही म्हणत, सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. तुम्ही तिघांनी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून सूर्य उजळायचा थांबणार नाही. तुम्हाला अधिकार आहे म्हटल्यावर लोकांच्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. त्याही पलीकडे संविधानाचा अर्थ, संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्याची जागा विधिमंडळ नाही, सर्वोच्च न्यायालय आहे. मला आश्चर्य वाटतं मंत्रिपदावर बसलेत नवाब मलिक, संविधानाचं इंटरप्रिटेशन काय विधिमंडळात करणार? एवढं बेसिक नॉलेज जर त्यांना नसेल तर या सरकारमध्ये दुर्दैवाने रोज असे निर्णय होतील ही आमची भीती आहे. आणि त्यामुळे लोकशाहीला धोका, तुमचा ठराव, तुमची शिक्षा आणि आता सर्वोच्च न्यायालयावरची तुमची अभ्यास पूर्ण न करता केलेली टिप्पणी ही ठरू शकते. आताही मी त्यांना नम्रपणे विनंती करतोय, जजमेंटचा अभ्यास करा आणि मगच बोला. अहंकारापोटी डोळ्यावर पट्ट्या ठेवू नका. साहेब, आता जी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया यायला लागल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित निर्णय हा ठाकरे सरकारचा नव्हता तर विधानसभा सचिवांचा आणि विधानसभा अध्यक्षांचा होता. याचा अर्थ स्वतःवर ज्यावेळेस शेकतंय त्यावेळेस हे आपण दुसरीकडे बोट दाखवण्याचं काम सुरू केलं आहे का आतापासून? कोण हे बोललंय मला माहित नाही, पण जे बोलले त्यांना पुन्हा एकदा सगळ्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून स्वतःला बाजूला ठेवून किंवा डोळे बंद करून बोलतात असं म्हणता येईल. विधिमंडळाच्या सभागृहासमोर सन्माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी ठराव मांडलेला आहे. त्या ठरावावर तत्कालीन तालिका अध्यक्षांनी, सभापतींनी मतदान घेतलंय. याचा अर्थ याचं उगमस्थान सरकारने मांडलेल्या ठरावात आहे. हेही ज्या मंत्र्यांना कळत नसेल त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आम्ही काय द्यायची? आणि त्यामुळे आता तोंड दाखवायला जागा नाही, तोंड लपवायला जागा नाही म्हटल्यावर तोंडात येईल ते बोलणं कृपया करून अजूनही अहंकारात वागू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं रद्द करण्यात आला, पण आता 12 आमदारांच्या फाईलवरती राज्यपाल निर्णय घेत नाहीत आणि कोणाच्या दबावाखाली ते काम करतात, निर्णय टाळतात असंही आता महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात. या दोन्ही गोष्टींचा काही एकमेकांशी संबंध नाही आहे. 12 निलंबित केलेल्या आमदारांचा विषय आणि 12 विधान परिषदेत नियुक्त होणाऱ्या राज्यपालांच्या कोट्यातून किंवा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा काही एकमेकांशी संबंध नाही. आणि जर कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल झाला, त्याच्यावर निर्णय झाला. आणि जे महाराष्ट्र विकास आघाडीचे कोणी मंत्री नेते बोलत असतील अशा पद्धतीचा कुठलाही आदेश उच्च न्यायालयाने दिलेला नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की हे सरकार उच्च न्यायालयाचेही मानायला तयार नाही, सर्वोच्च न्यायालयाचे मानायला तयार नाही, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराची तक्रार घ्यायला तयार नाही, आपल्या असलेल्या राईट टू इन्फॉर्मेशनच्या कायद्याअंतर्गतल्या कारवाईला मान्य करायला तयार नाही, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सना प्रोटेक्शन द्यायला तयार नाही. हे सरकार साक्षीदाराची आणि पंचांची पंचायत सार्वजनिकरित्या करून त्यांनाही संरक्षण देत नाही. राज्यामध्ये अराजकता माजली आहे की काय, असं चित्र निर्माण होत आहे. आणि आता हा निर्णय आल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पाळायचा किंवा नाही किंवा लागू करायचा किंवा नाही हा सगळा विधिमंडळाचा अधिकार आहे असं वारंवार बोललं जात आहे. हा जर निर्णय त्यांनी मान्य केला नाही तर आपली काय प्रतिक्रिया असणार? जर तरवर मी प्रतिक्रिया देणार नाही. जसं विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे इंगित केलं, दिशादर्शित केलं ते न पाळल्यानंतर आजची ऑर्डर आली आहे. आजच्या निवाड्यानंतर सरकार काय भूमिका घेते आम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताने, महाराष्ट्राच्या प्रथा परंपराप्रमाणे
आणि सर्वोच्च न्यायालय हे कायदा निर्मितीचं स्थान असल्यामुळे बेकायदेशीर कुठलंही काम आम्ही खपवून घेणार नाही आणि बेकायदेशीर कामापासून स्वतःला ठाकरे सरकारने परावृत्त करावं. अहंकारामुळे रोज तुम्ही स्वतःला डबघाईस आणताय, महाराष्ट्राची बदनामी करताय आणि तुम्ही अशा पद्धतीने जर काही करणार असाल तर योग्य प्रतिक्रिया त्यावेळेला आम्ही कायदेशीर देऊ. झालं मराठी? बाकीचे विषय नंतर घ्यायचे का आताच घ्यायचे मराठी? आज प्रश्न असा उपस्थित राहत होता की 12 आमदारांचं निलंबन आणि राज्यपालांचं 12 आमदारांचं निलंबन हे कुठेतरी तडजोडीचा मुद्दा होत नव्हता, याच्यामुळे तुमचं निलंबन मागच्या अधिवेशनात घेतलं गेलं नव्हतं का? आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.